सो पाचगणीला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले फटाफट आपले बार्गेनिंग स्किल असेल ना ते वापरायचे आणि 1800 वगैरे काही रेट सांगतात त्या घोडागाडीवाल्या दादांना पटवायचं आणि एक 500-600मध्ये एक घोडागाडी करायची, कारण की चालायला भयंकर आहे. ओके, तर आम्ही गेलो होतो ह्या केवमध्ये, टायगर केव म्हणतात त्याला, आणि खूप छान होता एक्सपिरियन्स. म्हणजे लहान मुलांना जर आपण घेऊन जातो तर काहीतरी एक नेचरच्या बाबतीमध्ये जे आपले नेचरचे चमत्कार आहेत, ओके, त्या गोष्टी त्यांना दाखवलं पाहिजे की निसर्गाची किमया काय असते. ओके, आणि ही जी केव होती ती खरंच एवढी सुंदर होती की कबीरला तर म्हणा तो खूप खुश झाला की वाव, म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स लाईफचा. की आम्हाला थोडं अंधार तिथे आतमध्ये जास्त होता, पण आतमध्ये नाही खूप छान असं सरप्राईज आहे ना ते वेट करत होतं. ते सरप्राईज म्हणजे वाघोबा. आणि तिथे पांडवांचं एक स्कल्पचर पण होतं, तर मे बी त्यांनी तिथे वास्तव्य केलं असावं असं त्यांना सुचवायचं असेल त्याच्यामधून, मे बी. ओके, सो फटाफट इथे चालत बिलत हे ॲडव्हेंचर जे काय होतं, म्हणजे कबीरसाठी खूपच जास्त ॲडव्हेंचरस, ते आम्ही करून आम्ही फटाफट बाहेर आलो आणि मग त्याच्यानंतर धावत सुटलो. जस्ट मी टायगर केव्स वगैरे बघून आले अँड आय एम टेलिंग यू खूप थकवणारं होतं, बट एक्सपिरियन्स ऑसम. खूप जास्त खाली नाही आहे, एक अराउंड 20 ते 25 पायऱ्या आहेत, बट दॅट वॉज ऑसम आय कॅन से. सो डोंट स्किप, यू मस्ट विजिट. गाईज, एक कॅफे पण आहे खाली, सो तुम्ही तिकडे पण जाऊ शकता आणि तिथे थोडं टाईमपास पण करू शकता. पण मी नाही थांबले बिकॉज मी घोडेवाल्याचं दादा त्यांना जरा पटवलं होतं. मी फटाकन जाऊन येते म्हणून मला पुन्हा पार्किंगमध्ये सोडा, त्याच्यामुळे. ठीक आहे, सो ही इज ऑलरेडी वेटिंग ओव्हर देअर. लेट्स सी पुढे आता आपण जायचं वेणा लेकला.